नमस्कार. बुक विश्वच्या या अभिवाचन मालेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अक्षय वाटवे मनपूर्वक स्वागत करतो. आज एक इंटरेस्टिंग पुस्तक मी तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि त्याचं नाव आहे डिअर तुकोबा. आता तुकोबाला डिअर कसं काय म्हटलं असेल नाही का? फक्त एवढाच प्रश्न या पुस्तकाच्या बाबतीत आपल्याला पडणार नाहीये, तर यानंतर मी जो अंश तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या बाबतीतही तुम्हाला खूप प्रश्न पडू शकतात. कारण ह्या डिअर तुकोबामध्ये तुकाराम महाराजांचं चक्क ट्विटरवर अकाउंट आहे. ते तिकडे ट्विट करतात, हॅशटॅग चालवतात. आणि हो, हा आजकाल जो मीडिया ट्रायलचा प्रकार आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो, तशी मीडिया ट्रायल सुद्धा तुकोबांना फेस करायला लागणार आहे. काय हे पुस्तक नक्की? अर्थातच या सगळ्या पुस्तकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये, पण मला हे फार पुस्तक इंटरेस्टिंग वाटलं. याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे तुकोबारायांचं तत्वज्ञान हे कालातीत आहे. म्हणजे ते एका कुठल्या काळापुरतं अडकून किंवा तेवढ्यापुरतं लिहिलं गेलेलं नाहीये. आणि हेच नेमकं या लेखकाने म्हणजे आमच्या विनायक होगाडेंनी ओळखलं आणि त्यांनी चक्क त्या काळातले तुकाराम महाराज आजच्या आधुनिक काळात या सोशल मीडियाच्या युगात आणून ठेवले. बाकी सगळी गोष्ट तीच आहे जी तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राशी निगडीत आहे, मात्र ती सगळी घडते आजच्या काळात. त्यांच्या विरुद्ध खटला चालवण्यासाठी आजची तंत्र वापरली जातात. मीडिया बूम धरून सतत सगळ्यांसमोर धावत राहताना आपल्याला दिसतो. आणि या सगळ्याला तुकोबाराय त्यांच्या शैलीत कसं उत्तर देतात हे ऐकणं, समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारे तुकाराम महाराजांचं पावित्र्यभंग करण्याचा किंवा तत्कालीन त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानाचा विपर्यास करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेलेला नाहीये. वारकरी संप्रदाय, आपली संस्कृती, आपली परंपरा या सगळ्याचा आदर आणि सन्मान राखतच मात्र वास्तवावरती आणि समाज विघातक वृत्तींवरती चांगले चापकाचे फटकारे मारलेत. जसे तुकोबारायांनी त्या काळी मारले होते तसेच याही काळी मारलेले आहेत. हा अभिवाचनाचा अंश ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मी काही आता पुस्तकाबद्दल फार बोलत नाही, कारण मलाही उत्सुकता लागली आहे हा उतारा तुम्हाला वाचून दाखवण्याची. तर चला लगेचच आपण या अभिवाचनाचा आस्वाद घेऊया. ऐकूया डिअर तुकोबा या पुस्तकातलं हे प्रकरण, मीडिया ट्रायल ऑन तुकाराम. तुकोबांना धर्मपीठाचा आदेश आला आणि देहूच्या पंचक्रोशीत एकच खळबळ माजली. गेल्या काही दिवसापासून तुकोबा या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत होते. देहू गावात त्यांनी केलेल्या कीर्तनांमुळे आणि कार्यामुळे अलीकडे ते सातत्याने प्रकाश झोतात राहिले होते. अलीकडच्याच त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्याचा एक व्हिडिओ चांगलाच वादग्रस्त ठरला होता. वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी वहावा भार माथा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं, जे आक्षेपार्ह ठरलं होतं. त्यांनी आपल्या या वक्तव्याबाबत माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा रोखठोक इशारा देहूतील ब्रह्मवृंदानं त्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे समस्त ब्राह्मण वर्गात संतापाची लाट उसळली होती. या वक्तव्याबाबत माफी तर दूरच, या उलट फेसबुकवर लाईव्ह येत तुकोबांनी आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली होती. या पार्श्वभूमीवरच चिडलेल्या ब्राह्मण वर्गाने आता त्यांच्यावर खटला भरला होता. हे वक्तव्य खरं तर निमित्त मात्र ठरलं होतं. तुकोबांवर ब्राह्मण लोक या आधीपासूनच खार खाऊन होते. तुकोबांचा बंदोबस्त कधी एकदा होतोय याची ते वाटच पाहत होते. टीव्हीवर सर्वत्र ब्रेकिंग सुरू झाल्या. खाली एकामागोमाग एक असे टिकर सरकू लागले. देहूचे तुकाराम आंबिले यांच्यावर धर्मपीठाचा खटला, वर्णाश्रम धर्म बुडवल्याचा मुख्य आरोप, फाल्गुन वद्य नवमीला उपस्थित राहण्याचे आदेश. आता आपण पाहणार आहोत आताची सर्वात मोठी बातमी. देहूचे तुकाराम आंबिले यांच्यावर धर्मपीठामध्ये खटला दाखल करण्यात आलाय. वाघोलीचे शास्त्री रामेश्वर भट यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत मंबाजी गोसावी देखील आहेत. तुकारामांनी वारंवार वर्णाश्रम धर्माविरोधात वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच शूद्र असलेल्या तुकारामांना अधिकार नसताना धर्म आणि वेद सांगण्याचं महापाप त्यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आता आपण जाऊया थेट देहूमध्ये. आपल्यासोबत आहेत तक्रार दाखल केलेले रामेश्वर भट आणि मंबाजी गोसावी. भटजी, काय सांगाल, ही तक्रार कशासाठी केली आहे? अँकरने रामेश्वर भटाला प्रश्न विचारला. रामेश्वर भट आपल्या 10-12 सहकाऱ्यांसमवेत महादेव मंदिराच्या बाहेर उभा होता. त्याच्यासोबत मंबाजी होता. भेदक नजरेसहित आपल्या शेंडीला पीळ घालत ते म्हणाले, तुकाराम धर्मद्रोही आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
तो शूद्र असूनही ब्राह्मण लोकांना शिष्य बनवून घेण्याचे महापातक करतोय. कविता लिहिणे आणि वेदांचा अन्वयार्थ लावणे हे त्याचे काम नसताना आपल्या वाण्याचा व्यवसाय सोडून तो हे निंदनीय कृत्य करतोय. सबब तुकारामाला शिक्षा होणे हेच धर्मपालन आहे. त्याचा निवाडा आता दिवाणात होईलच. धर्मपीठाने त्यांना कधी हजर राहायला सांगितलंय? अँकरने आता मंबाजीला प्रश्न विचारला. धर्मपीठाच्या आदेशान्वये तुकाराम आंबिलेला फाल्गुन वद्य नवमीला हजर राहण्याचे आदेश आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावरील दाखल खटल्याची सुनावणी होईल. मंबाजी भटाने कुत्सित हसत माहिती दिली. धन्यवाद बुवा माहिती दिल्याबद्दल. तर हे होते रामेश्वर भट आणि मंबाजी गोसावी, ज्यांच्या तक्रारीनंतर तुकाराम आंबिलेवर खटला दाखल करण्यात आलाय. आम्ही तुकाराम आंबिले यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. तुकारामांचे कोणतेच समर्थक, त्यांचे सहकारी सध्या माहिती द्यायला, बोलायला उपलब्ध होत नाहीयेत. त्यांच्या सहकारी बहिणाबाई शिवूरकर यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. तुकोबा लवकरच आपली भूमिका जाहीर करतील इतकंच म्हणून त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोण आहेत तुकाराम आंबिले. तुकोबांच्या विरोधात ब्रह्मवृंदात मोठं जनमत उभं करण्याचा खटाटोप पुढाकार घेऊन मंबाजी गोसावीनं केलेला होताच. मंबाजी अत्यंत कपटी आणि कुत्सित मनोवृत्तीचा होता. त्यानंच रामेश्वर भटांना फूस लावून तुकोबांविरोधात भडकवलं होतं. शिवाय तुकोबा दर वद्य एकादशीला आळंदीला जाऊन ज्ञानदेवांच्या समाधीपुढे कीर्तन करायचे. तिथल्या ज्ञानदेवांच्या मंदिराचं बांधकाम देखील तुकोबांनीच केलं होतं. याचा रामेश्वर भटाला खास राग होता, कारण रामेश्वर भट स्वतः ज्ञानदेवांचा उपासक होता. तुकोबांनी आळंदीला जाऊन असं कीर्तन करणं आणि त्यांची कीर्ती हळूहळू वाढणं त्याला बघवत नव्हतं. ज्ञानदेवांना वारकरी ठरवणं रामेश्वर भटांना रुचत नव्हतं. त्यांच्या लेखी ही चिंतेची बाब होती. दुसरीकडे तुकोबा ज्ञानदेवांसह वारकऱ्यांची परंपरा सांगत होते, ज्ञानदेवांवर हक्क सांगत होते आणि लोकही त्यांच्या मागे जात होते. अगदी ब्राह्मण देखील. हेच रामेश्वर भटाला डोळ्यात चलत होतं. त्यामुळेच मंबाजी आणि रामेश्वर ही युती तुकोबांसमोर परंपरेचं अधिष्ठान घेऊन उभी ठाकली होती, तर तुकोबांनी या परंपरेसमोर एकट्यानेच शड्डू ठोकला होता. मात्र रामेश्वर भटांप्रमाणे सगळ्या ब्राह्मणांना ज्ञानदेव काही वंदनीय नव्हते. ज्ञानदेवांच्या वडिलांनी संन्यासानंतर गृहस्थाश्रमात परतून संसार केला होता, हे मंबाजी सारख्या अनेक ब्राह्मणांना आजही पटण्यासारखं नव्हतं. मात्र मुलांना वाळीत टाकलं जाऊ नये म्हणून त्यावेळच्या ब्राह्मणांनी त्यांना जलसमाधी घ्यायला लावली होती. त्यानंतरही ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांची ब्राह्मणांकडून उपेक्षाच करण्यात आली होती. ज्ञानदेवांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करूनही आजचे अनेक ब्राह्मण त्यांची अशीच हेटाई करायचे. त्यांचं संतत्व अमान्य करून संन्यासाचं पोर म्हणून त्यांची हेटाळणी करायचे. मात्र रामेश्वर त्याला अपवाद होता. ब्राह्मण असलेल्या ज्ञानदेवांचा वारसा मी असायला हवा, मात्र हा शूद्र तुक्या त्याच्यावर हक्क सांगतो आहे, हे देखील रामेश्वर भटांचं अव्यक्त दुखणं होतं. दुसरीकडे अधिकार नसताना वेदांना आव्हान देणाऱ्या तुकोबांच्या कविता, त्यांचा वाढलेला लौकिक आणि लोकांमधून मिळत असलेलं प्रेम, हे सारच मंबाजीच्या डोळ्यात खूप खुपत होतं. पक्का बेरकी आणि कपटी असलेल्या मंबाजीला आपल्या ब्राह्मण्याचा प्रचंड माज होता. शूद्र असूनही लोकांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या तुकोबांबाबत त्याला प्रचंड ईर्ष्या होती. मठामध्ये होम हवन करून त्यातून पैसे कमावणाऱ्या आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या मंबाजीला हे सगळं बघवत नव्हतं. तुकोबांमुळे आपलं प्रस्थ कमी होतंय या भीतीपोटी त्यानं येन केन प्रकारे तुकोबाचा काटाच काढायचं ठरवलं होतं. त्यामुळे तो रामेश्वर भटाला जाऊन मिळाला होता. त्या दोघांनीही आपापल्या हेतूसाठी तुकोबांचा बंदोबस्त करायचं ठरवलं. सगळ्या न्यूज चॅनल्सवर सध्या हाच एक विषय सुरू होता. तुकोबांवर खटला भरवण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि ट्विटरवर तुकोबा ट्रेंड होऊ लागले. परस्पर विरोधी ट्रेंड्सनी सोशल मीडिया भरून गेला. हॅशटॅग तुका मस्ट बी पनिश्ड या सनातन्यांच्या ट्रेंड्सला वारकऱ्यांनी मग वी सपोर्ट तुकोबा च्या हॅशटॅगने प्रत्युत्तर दिलं. वातावरण तापलं होतं. गावकुसावर, चावडीवर, मंदिरात, पेठेत, गोशाळेत, पंचायतीत, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर सगळीकडे एकच चर्चा, ती म्हणजे तुकोबांवर धर्मपीठाने ठोकलेला खटला. तुकोबांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी मीडियाची मोठी धडपड चालू होती. मात्र तुकोबा त्यांच्या हाती सापडत नव्हते. तुकोबांच्या घराबाहेर एव्हाना मोठी गर्दी जमू लागली होती. तुकोबांचे समर्थकही जमू लागले. मध्यमकर्मीयांची मोठी मांदियाळी जमली होती.
वेगवेगळ्या चॅनल्सचे हातात बूम धरलेले रिपोर्टर आणि कॅमेरा घेतलेले कॅमेरामन विठ्ठल मंदिरासमोरील आनंद ओरीच्या आसपास घुटमळत होते. अधूनमधून लाईव्ह येऊन परिस्थितीचं लाईव्ह कव्हरेज करत होते. इतक्यात एका चॅनलवर एक ब्रेकिंग सुरू झाली. तुकाराम आंबिले फरार. खटला दाखल केल्यानंतर तुकाराम फरार. वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देणारा तुकाराम फरार. तुकोबा फरार झाले ही बातमी एकामागोमाग एक अशी सगळ्या चॅनल्सनी लावून धरली. तुकाराम पळपुटे निघाले. तुकाराम घाबरून पळून गेले. शिक्षेच्या भीतीने तुकाचा थरकाप. अशा आशयाचे मथळे चॅनल्सवर सरकू लागले. एकच एक हलकल्लोळ माजला आणि तुकोबांच्या समर्थकांमध्ये भीती पसरली. ट्विटरवर ट्विट्सचा रतीब पडू लागला. सनातन्यांनी उपहासाने हॅशटॅग तुका म्हणे मी फरार या हॅशटॅग खाली तुकारामांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आणि सोबतच अँटी हिंदू तुका असाही हॅशटॅग तर सतत ट्रेंड होत होता. सोशल मीडियावर वारकऱ्यांना आपली बाजू कशी लढवावी हेच सुचत नव्हतं. ते पुरते गोंधळले होते. आणि आता आपण आहोत तुकोबा आंबिले यांच्या घराबाहेर. एका रिपोर्टरने लाईव्ह कव्हरेज सुरू केलं. आपण माझ्या मागे जे पाहता आहात ते आहे तुकोबांचं राहतं घर. ही आहे आनंद ओरी, ज्या ठिकाणी तुकोबा कीर्तन करतात. त्यांच्यावर धर्मपीठाने खटला भरल्यापासून तुकाराम गायब झालेत. ते माध्यमांना का सामोरे जात नाहीयेत? ते घाबरलेत का? त्यांचं असं गायब होणं अनेक प्रश्नांना उपस्थित करतंय. ते फरार झालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आपल्यासोबत आता इथे तुकोबांचे काही समर्थक उभे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. असं म्हणत तो रिपोर्टर गर्दीतील जवळच्या समूहातल्या एका तुकडीच्या दिशेने निघाला. तुम्ही इथं तुकोबांच्या समर्थनासाठी आला आहात आणि आता तर तुकोबा स्वतःच फरार झालेत असं समजतंय का? काय सांगाल तुम्ही? तुकाराम माध्यमांसमोर काय येत नाहीयेत? ते घाबरलेत का? रिपोर्टरने अगदी द्वेषाने विचारलं. मुका नावाच्या एका महार जातीच्या वारकऱ्यांसमोर त्याने बूम माईक धरला होता. मुका तुकोबांचा खराखुरा फॅन होता. तुकोबाला आपला तारणहार मानणारा हा गडी 2 मैलावरून दररोज रात्री न चुकता तुकोबांच्या घरी कीर्तन ऐकायला यायचा. तुकोबांचा खंदा समर्थक. तुकोबा फरार झाल्याची बातमी ऐकल्यापासून मुका आधीच खचला होता. त्याच्या समोर असा बूम धरल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि दातखिळी बसली. आपलं पुढे काय होणार या भीतीने मुका खऱ्या अर्थाने मुकाच झाला. तो खाली बसून धाय मोकलून रडू लागला. अस्पृश्यांना पोटाशी धरून त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळावी म्हणून व्यवस्थेला अंगावर घेणारा भांडणारा तुकोबा ऐन लढाईच्या वेळी फरार कसा होऊ शकतो? या प्रश्नानं मुका भंजाळून गेला होता. मुका खचलेला पाहून तुकाराम समर्थकांमध्ये भीतीची एक लाट पसरली. आपापसात सगळे चर्चा करू लागले. तुकाराम बुवा खरोखरच फरार झालेले असतील तर त्यांचे समर्थक म्हणून कारवाई आपल्यावर होईल की काय ही भीती मनात येणं साहजिक होतं. कारण सगळे पुरावे उघड होते. तुकोबांच्या समर्थनार्थ केलेले ट्विट्स, वापरलेले हॅशटॅग, त्यांच्या कीर्तनाचे फोटो, त्यांच्यासोबत मिळालेला सेल्फी आणि आता तर थेट टीव्ही चॅनलवर लाईव्ह. तर ही आहे तुकाराम समर्थकांची सध्याची परिस्थिती. असं म्हणत रिपोर्टरनं माईक फिरवला आणि तो दुसऱ्या वारकऱ्याकडे वळवला. नरहरी वाण्याने धीर एकवटला आणि बोलायला सुरुवात केली. नरहरी तुकोबांचा लहानपणापासूनचा खेळगडी. कधी काळी तुकोबांसमवेत बाजारहाट हिंडून व्यापार करायला जायचा. तुकाराम घाबरट नाहीत आणि ते फरार तर अजिबातच झालेले नसणार. ते आपली भूमिका नक्कीच मांडतील. तुकाराम बुवांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. असं म्हणून नरहरी वाण्याने खाली बसलेल्या मुकाला उचललं आणि त्याला पोटाशी कवटाळलं. मी इंद्रायणी जीव देईन नरहरी. तुकोबांच्या एका दर्शनासाठी व्याकुळ झालेला मुका ओक्सा भोक्षी रडू लागला होता. पांडुरंग हरी असं म्हणत नरहरीने मुकाचे अश्रू पुसले. त्याला बरं वाटावं आणि धीर यावा यासाठी त्यानं आपला मोबाईल त्याला दिला. फेसबुकवर जाऊन तुकोबांच्या वॉलवर फेरफटका मारून काही अभंग वाच, तुला बरं वाटेल असं त्याने त्याला म्हटलं. पण अश्रू ढाळणाऱ्यांसहित अश्रू पुसणारे असे सारेच जण भांबावले होते हे नक्की. कॅमेरामननं उपस्थित 100 जणांचा समुदाय कॅमेऱ्यातून टिपला. आणखी लोक येताना दिसत होते. तर ही आहे तुकाराम आंबिलेंच्या घराबाहेर जमलेली गर्दी. आपण प्रत्येक घडीचे अपडेट्स घेणार आहोत. कॅमेरामन श्रीधरपंत शास्त्रींसोबत मी मोहनपंत जोशी, ब्रह्मवृंद वार्ता. त्यानं आपला PTC संपवला.
तुकोबा घाबरले आहेत का? ते प्रश्नांची उत्तरे टाळतायत का? तुकोबा कुठे गायब झालेत? ते फरार झालेत का? अशा मथळ्याखाली चॅनल्सचं वार्तांकन सुरूच होतं. एव्हाना सायंकाळचे 7 वाजत आले होते. रोज रात्री 8 वाजता कीर्तन करणाऱ्या तुकोबांचं आजचं कीर्तन महत्वाचं होतं. ते नेहमीसारखं नक्कीच असणार नव्हतं. पण तुकोबा आज आलेच नाहीत तर? अशा नाना प्रश्नांचं काहूर उठलं होतं आणि अंधारायला सुरुवात झाली होती. इतक्यात मुका जोरात किंचाळला, मात्र आनंदानं, तुकाराम महाराज की जय. त्याने शांत आणि काहीशा तणावपूर्ण वातावरणात दिलेल्या घोषणेला सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे जय असा प्रतिसाद दिला खरा, पण मगाशी टाहो फोडून रडणाऱ्या मुक्याला एकाएकी नेमकं झालं काय हे कुणाच्याही गावी नव्हतं. अहो, रिपोर्टर देखील दचकले. मुक्यानं मोबाईल हातात धरला होता. त्यानं विजयी आवेशात दोन्ही हात उंचावून सबंध परिसराला ऐकू जाईल अशा आवाजात म्हटलं, तुकोबानी ट्विट केलंय. ब्रेकिंग टीव्हीवरती झळकू लागली. तुकाराम रात्री 8 वाजता करणार कीर्तन. ट्विटरवर दिली माहिती. ते काय मांडणार भूमिका? इंद्रायणी काठी काय म्हणे तुका? पहा रात्री 8 वाजता. तुकाराम महाराजांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आलं होतं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. रात्री 8 वाजता इंद्रायणी काठी कीर्तन होईल. हॅशटॅग तुका म्हणे लढू. फेसबुक पेजवरून देखील ही माहिती देण्यात आली होती. हॅशटॅग तुका लाईव्ह 8 या हॅशटॅग खाली तुकोबा समर्थकांनी ट्विट करायला सुरुवात केली होती. इंद्रायणी काठी तुकाराम महाराज 8 वाजता कीर्तन करणार ही माध्यमांच्या TRP साठी मोठी संधी होती. तुकोबांनी कीर्तनाबाबत माहिती देताना हॅशटॅग तुका म्हणे लढू असा हॅशटॅग टाकला होता. भूमिका न मांडणारे तुकोबा फरार झालेत का असं गुऱ्हाळ सुरू ठेवणाऱ्या चॅनल्सची तोंड तुकोबांनी एका ट्विटने बंद केली होती. मुका, नरहरी, सावता, पांडू, धोंडू सगळेच उत्साहानं इंद्रायणी काठी लगबगीनं निघाले. तुकोबांच्या घरासमोर जमलेली गर्दी इंद्रायणी काठी जमू लागली. तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, जय जय रामकृष्ण हरी असं म्हणत लोक उत्साहानं निघाले होते. तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांच्यासाठी सुख सोहळा असतो. त्यात आता तुकोबांच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचं कीर्तन ऐकणं म्हणजे त्यांच्यासोबत उभं राहण्याचं, म्हणजे साक्षात पांडुरंगाचीच भक्ती करण्यासारखं होतं. तुकोबांच्या मुखातून उमटलेले अभंग वेळोवेळी टिपून घेणारा, त्यांचा सोशल मीडिया हाताळणारा आणि त्यांच्या वेबसाईटचं काम नुकतंच सुरू केलेला तुकोबांचा जवळचा एक सहकारी वारकऱ्यांना इंद्रायणी काठी दिसला. तो म्हणजे संताजी जगनाडे उर्फ संतू तेली. तो सहकाऱ्यांच्या मदतीनं कीर्तनासाठीची तयारी करत होता. त्याच्या दिशेने सगळे धावले. तुकोबा कुठे, तुकोबा कुठेच्या प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सुरू केली. त्यानं जमलेल्या सगळ्या लोकांना कसंबसं शांत केलं. जमलेल्या लोकांनी इंद्रायणी काठी समोर बैठक मांडली. एव्हाना 400-500 लोक जमले होते. तुकाराम महाराज की जयचा जयघोष अखंड सुरू होता. कीर्तन मंडपात समोर कॅमेरे सेट होऊ लागले होते. बूम्सचा गोतावळा उत्साहानं समोर ठाण मांडून आधीच बसला होता. इंद्रायणी आज नेहमीपेक्षा जास्त खळाळून वाहत होती. तिच्या वाहण्यानं आज वेगळाच वेग धारण केला होता. हे 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 लोक समजतात काय स्वतःला? हातात बूम माईक आला आणि समोर कॅमेरा असला की काहीही बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो अशी या लोकांची धारणा झाली आहे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुची या. तुकोबा द्वेषाने म्हणाले. तुकोबांनी कीर्तनात पहिला वार माध्यमांवरच केला होता. तुकोबांच्या हातात वीणा होती. एका हातात चिपळी होती. त्यांच्या मागे टाळ घेऊन बहिणाबाई, कान्होबा आणि जितू उभे होते. संतू हातात टॅब घेऊन बसला होता. कीर्तन करताना तुकोबांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे निघणारे अभंग संतू टिपून घ्यायचा. त्याच्या बाजूलाच मृदंगवाले बसले होते आणि एका कोपऱ्यात तुकोबांची पत्नी आवली आपल्या लहान पोरांसोबत काहीशा भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. घरात एका जागेवर बसून घटापटाची उदाहरणे देणाऱ्यांना घट कसा बनतो, पट कसा विणला जातो हेही ठाऊक नसतं. पण सगळ्या विश्वातील सत्य फक्त आमच्याकडेच आहे असा हा आवेश निरीक्षण करायला नको, सत्य शोधायला नको आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जराही चाड नसताना एखाद्याने हातात बूम धरला म्हणजे त्याला सगळं सत्य समजलं असं होत नाही. तुकोबांच्या या मांडणीनं मीडियावाले हबकले. यांची अवस्था त्या झुंजारासारखी झाली आहे ज्याच्याकडे शस्त्र तर आहेत मात्र लढायची इच्छाच नाहीये, सत्य शोधायची इच्छा नाहीये. ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे तो झुंजार कैसा झुंजो. पेटी पडदळे सिसे टोप ओझे हे तो जाले दुजे मरण मूळ.
बैसविले मला येणे अश्वावरी, धाऊ पळू तरी कैसा आता, असोनी उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू. खर तर यांच्याकडे इतकी मोठी माध्यमे असतानाही हे सत्य शोधत नाहीत. खोट्या विरोधात यांना लढायचं नाहीये की यांना लढायचं कसं हेच माहिती नाहीये. कारण प्रसंगी सत्य दडपून टाकण्याचं काम हे करतात. सत्तेला आणि परंपरेला अपेक्षित असणारा प्रपोगंडा पसरवणं हेच आता यांचं काम झालंय. मीडियाची फिरकी घेऊन कोरडे आसूड ओढणाऱ्या तुकोबांच्या या कवितेवर हशा पिकला, पण तुकोबा फरार झाले अशी फेक न्यूज पसरवणारी ही माध्यमे सत्तेची भाट आहेत हे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. सगळ्या चॅनल्सवर तुकोबा लाईव्ह होते. त्यांनी पहिला आसूड माध्यमांवरच ओढला असला तरी त्यांचं लाईव्ह कीर्तन बंद करून TRP मध्ये नुकसान करून घेण्याचा मूर्खपणा मीडिया करू शकत नव्हता. संतूनं तुकोबांचं कीर्तन फेसबुकवर लाईव्ह देखील केलं होतं. शेकडो तुकाराम समर्थक फेसबुकवरून कीर्तन ऐकत होते. त्यानंतर तुकोबांनी आपल्या समर्थकांनाच सुनावलं. कुणीतरी आवई उठवली की तुकोबा फरार झाले तर लागले सगळे फॉरवर्ड करायला. सोशल मीडियावर येणारं, पसरणारं आणि फॉरवर्ड होणारं सगळंच सत्य असतं असं नाही. हे मी माझ्या कीर्तनात याआधीही कितीतरी वेळा सांगितलंय. सत्य आणि असत्य याचा निवाडा करण्याचा विवेक आपल्याजवळ यायला हवा. जिथे खोट्याला सत्य म्हणून उभं केलं जातं आणि खोट्याचीच इतकी बजबजपुरी माजते तिथे पांडुरंग नसतो हे कायम लक्षात ठेवा. अरे माझा घात करून तुकोबा फरार झालेत अथवा तुकोबांना विठ्ठलच घेऊन गेला अशी काही बाई आवई हे लोक उठवतील, पण तेव्हा तेच खरं मानाल का? तुकोबांनी हसत हसत तरी त्वेषानं समोरच्या गर्दीला सवाल केला. उपस्थितांमध्ये गांभीर्य पसरलं. माफ करा तुकोबा, चूक झाली. माफ करा तुकोबा, तू चूक झाली असा अपराधी भावनेचा सूर गर्दीतून उमटला. तुका म्हणे नको आंधळा विश्वास, शोधूया सत्यास विवेकाने. असत्यास दिला सत्याचा तो रंग, तिथे पांडुरंग नाही नाही. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. तुकोबा सुरात म्हणाले आणि तिकडे संतूने हा नवा कोरा अभंग झटपट टाईप केला. लाखो लोक एखादी गोष्ट खोटी सत्य मानतात. आंधळेपणाने चिकित्सा न करता ती फॉरवर्ड करतात, तेव्हा तीच सत्य असते असं नाही. बहुमताच्या असत्यरूपी अंधारासमोर सत्याचा दिवा घेऊन उभा असलेला एक व्यक्ती पांडुरंगाला अधिक प्रिय असतो. तुला जय जय राम कृष्ण हरी. सबंध समुदाय जय जय राम कृष्ण हरी म्हणू लागला. इतक्या तीरावर दूरवरून आणखी एक समूह जय जय राम कृष्ण हरी म्हणत येताना दिसू लागला. तुकोबा वेणेसह स्वतःभोवती गिरक्या घेत होते. त्यांनी गिरक्या घेणं थांबवलं आणि लांबून त्यांना कबीर आपल्या दिशेने येत असल्याचा भास झाला. त्यांनी पुन्हा नीटसं निरखून पाहिलं आणि समोरची उभी व्यक्ती पाहून त्यांना मोठा हर्ष झाला. मोद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्या व्यक्तीच्या मागोमाग आलेली 20 जणांची गर्दी बसलेल्या गर्दीत मिसळून गेली. टाळ मृदंगाचा नाद तसाच सुरू होता. तुकोबांनी त्या व्यक्तीची कडकडून गळाभेट घेतली आणि टीव्हीवर ब्रेकिंग सुरू झाली. सांबार गोंद्याचे शेख मोहम्मद तुकोबांच्या भेटी. समर्थकांसह तुकोबांची घेतली भेट. इंद्रायणी काठी तुका शेखाचे पुनर्मिलन. शेख मोहम्मद आविंद, त्याचे हृदय गोविंद. तुकोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. एका टिपेला पोचलेल्या कीर्तनात आता आणखी एक महत्वाचा रंग चढला होता. तुकोबांचे परम मित्र शेख मोहम्मद आपल्या हिंदू मुस्लिम अनुयायांसह तुकोबांना बळ द्यायला आले होते. त्यांच्यासोबत अनगड शहा फकीर देखील होते. अनगड शहा तुकोबांच्या प्रभावानं देहूमध्ये आले होते. तुकोबांनीच त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली होती आणि तेव्हापासून गावा शेजारच्या ओढ्या पलीकडे झोपडी करून अनगड शहा राहू लागले होते. आता अनगड शहा फकीरांनीच शेख मोहम्मदांना सगळ्या प्रकाराची कल्पना दिली होती. त्या क्षणी ते देहूकडे निघाले होते. चिकित्सक वृत्तीनं शेख मोहम्मद तुकोबांसारखेच लोकांना उपदेश करायचे. ते देखील कविता रचायचे आणि कबीराचा वारसा चालवायचे. त्यांच्या कवितांमुळे ते देखील वादग्रस्त ठरले होते. मुस्लिम असूनही वारकरी म्हणून घेणाऱ्या शेख मोहम्मदांना मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही धर्मातील सनातन्यांशी 2 हात करावे लागले होते. त्यांच्या अशा येण्याने धर्मपीठाच्या खटल्यामध्ये तुकोबांना मोठा पाठिंबा मिळाला होता. तुकोबांना किती हायसं वाटलं होतं ते त्यांच्या आनंदाश्रूंवरून दिसून येत होतं. काय आहेत माझ्यावरचे आरोप? तुकोबांनी पुन्हा कीर्तन सुरू केलं.
शेख महम्मद त्यांच्या बाजूलाच उभे होते. काय आहेत माझ्यावरचे आरोप? एक, जातीविशिष्ट विहित कर्माबद्दल आगळीक करून वर्णाश्रम धर्माला आव्हान देण्याचा अपराध. 2, जातीने शूद्र असताना वेदांचा अर्थ लावणे, तशा कविता आणि लिखाण करणे. आणि काय आहे तिसरा आरोप संतू? तुकोबांनी मागे बसलेल्या संतूला आवाज दिला. जातीने शूद्र असताना ब्राह्मणांना शिष्यत्व देणे आणि ब्राह्मणांना पाया पडून घेणे, संतूने पटकन सांगितलं. पांडुरंगरी. तुकोबाने स्मितहास्य करत काही क्षण डोळे मिटून घेतले. बरं का महम्मद बाबा, त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या शेख महम्मदांना उद्देशून बोलायला सुरुवात केली. बरं का महम्मद बाबा, माझ्यावर खटला दाखल झाल्याचा ईमेल आला आणि आमचा हा संतू पुरता घाबरून गेला. तुकोबा हसत हसत बोलत होते तसा संतू जरा वरमला. बुवा तुम्ही राहणार का हजर धर्मपीठासमोर? समोरच्या गर्दीतून मुका महारानं कुतूहलानं विचारलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अर्थात धर्मपीठासमोर मी हजर राहणार. पांडुरंगाच्या मनात जर हेच असेल तर आलिया भोगासी असावे सादर. अरे ज्यांनी तक्रार केली आहे त्या वृत्तीला उघडं पडायची मोठी संधी का मी अशीच सोडेन? अरे या लोकांनी धर्माचा अगदी बाजार मांडून ठेवलाय. तुकोबा आता संतापानं बोलू लागले होते. गरीब अडाणी लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेणारे हे लोक धर्मठकच आहेत. यज्ञयाग, सोवळं विधिनिषेध, कर्मकांड यांच्या आधारावर नाडणारे हे लोक ईश्वराचे भक्त कसे असू शकतात? आणि देवाच्या नावावर चाललेलं हे यांचं ढोंग आपण सगळ्या लोकांनी किती काळ सहन करायचं? वेद ही जणू काही यांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे हे वावरतात. त्याच्या नावावर अवडंबर माजवून स्वतःला विद्वान म्हणून घेतात हे लोक. आज यांची ही ढोंगबाजी आपण सगळे उघडी पडतो आहोत म्हणून हे हादरलेत. उद्या यांना न घाबरून बिनभटाचेच धार्मिक कार्यक्रम उरकले जातील आणि आपला चांगला व्यवसाय बंद होईल की काय अशी भीती या धर्मठकांना वाटते आहे. म्हणून यांनी मला दिवाणात खेचलाय. पण लक्षात ठेवा, गो ब्राह्मणा हिता होऊनी निराळे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. तुकोबांनी ठामपणे सांगितलं. इतक्यात समोरून काही लोकांचा समूह त्यांना येताना दिसू लागला. बंद करा हे कीर्तन, बंद करा हे कीर्तन, असा जोराचा आवाज आला. तुकोबांसाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती. मंबाजी गावच्या पाटलासहित सनातनी मंडळींच्या समूहासह कीर्तन बंद पाडायला आला होता. रामेश्वर भटानेच त्याला पाठवलं होतं. बंद करा हे कीर्तन, बंद करा. मंबाजी आपल्या अनुनासिक स्वरात किंचाळत पुढे आला. त्याच्या मागोमाग सनातनी तुकोबांच्या अंगावर धावून आले. टाळ गजराचा नाद एकाकी बंद झाला आणि सगळे ताडकन उभे राहिले. मीडियावाल्यांनी पटापट सेट केलेले कॅमेरे हातात घेतले आणि रिपोर्टर मध्यवर्ती भागात सरसावले. बंद करा आता हे तुका म्हणे, हे तुका म्हणेचा गोंगाट, धर्म बुडवण्याचा हा धंदा बंद करा. सनातनी आल्याचं पाहून मागे टाळकरी म्हणून उभा असलेला जित्या लोहार सावध झाला होता. अंगापिंडाने भारदस्त असलेल्या जित्याने हातातल्या मोठाल्या पितळी टाळेसह मूठ आवळली होती. कुणी तुकोबांना धक्का जरी दिला असता तर त्याच टाळेनं त्याच्या डोक्याचं भक्कल उडवण्या इतपत शिताफीनं तो तुकोबांच्या पुढे उभा राहिला होता. तो उभा राहिला तसे नरहरी, मुका, सावता, धोंडू, पांडू सगळेच तुकोबांच्या संरक्षणासाठी उभे राहिले. बुवाच्या अंगाला हात लावायचं काम नाही. जित्या लोहारानं मंबाजी भटाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. तसा भटाचा संताप अनावर झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन शेंडीच्या आसपास घामाच्या धारा वाहू लागल्या. डोळे लाल बुंद झाले. अरे शूद्रा, तू मला शिकवणार का आता? या ब्राह्मणाला शहाणपणा शिकवणारा तू कोण? रिपोर्टर्सनी बूम मंबाजी भटाच्या तोंडाजवळ नेले. पाहिलं लोक हो, हे असे उर्मट बोलण्याचे शिक्षण हा तुक्या लोकांना देतो. ब्राह्मणांशी हुज्जत घालण्या इतपत धारिष्ट कलयुगात आले आहे हो. रिपोर्टर्सना उद्देशून आणि कॅमेरात पाहत मंबाजी भट जोर जोरात बोलत होता. बहिणाईनं शस्त्र म्हणून उगारला गेलेला जित्याचा टाळेचा हात मागे घेतला. हे बघा भट, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि दिवाणात अद्याप निवाडा व्हायचा आहे. त्यामुळे आताच कीर्तन बंद करा हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? बहिणाबाईनं डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. सगळा मामला टीव्हीवर लाईव्ह दिसत होता. मंबाजी भटाच्या डोळ्यात आता संतापाचा क्रोधाग्नी भडकलेला स्पष्ट दिसत होता. कारण बहिणाबाई म्हणजे स्वतः ब्राह्मण स्त्री,
असं असताना तुकारामासारख्या शूद्राच्या सोबतीनं उभं राहणारी आणि त्याची बाजू ब्राह्मणांसमोर मांडणारी स्त्री पाहून तो अधिकच खवळला. हे असे बाटलेले ब्राह्मण पहा, स्वतः ब्राह्मण असून या शूद्राच्या पाया पडते, ही या तेल्यासोबत, लोहारासोबत, महारासोबत ही कीर्तन करते, भोजन करते. छे 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 छे, बाटवला हो बाटवला, आमचा धर्म या माथे फिरूनी बाटवला. मंबाजी भट मीडियासमोर अधिकच थैथयाट करू लागला होता. बहुधा त्याच कारणासाठी तो आला होता. तुकोबांचं कीर्तन, तेही टीव्हीवर लाईव्ह, त्याला बघवत नव्हतं. त्यामध्ये खोडा घालून राडा करण्याच्या उद्देशानेच तो आला होता. सांगा या ना, हे कीर्तन बंद करायला सांगा. सरते शेवटी गावच्या तावरे पाटलांना उद्देशून मंबाजी म्हणाला, हे बघा पाटील, धर्मपीठाचा आदेश आल्यानुसार मी पीठासमोर नक्कीच हजर राहणार. मात्र आता कीर्तन बंद करा असे कोणत्या आदेशाखाली हे मला सांगतायत? धर्मपीठाचा तरी असा आदेश नाहीये. तुकोबांनी ठणकावून सांगितलं. संतू. तुकोबांनी हाक मारली आणि संतूने आपल्या टॅबवर धर्मपीठाकडून ईमेलवर आलेले आदेश दाखवले. पीडीएफ उघडून तुकोबांनी ती पाटलाला दाखवली. तावरे पाटलानं पीडीएफ स्क्रोल करत वाचली आणि टॅब मंबाजी भटाकडे दिला. मला नका देऊ त्या तेल्याचा विटाळ टॅब, ठेवा तुमच्याकडेच. भटाने नाक मुरडलं. मंबाजी भट, तुम्ही सुज्ञ असाल असं वाटलं होतं, मात्र गरज नसताना तुम्ही हा गोंधळ माजवताय. मगापासून शांत असलेले शेख मोहम्मद म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे हा आमच्या देहू गावचा प्रश्न आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही शांतच राहा. भट कडाडला. तुर्तास कीर्तन करू नये असं या आदेशात म्हणलं नाहीये. त्यामुळे तावरे पाटलाने भटाकडे कटाक्ष टाकला. मंबाजी भटाने मोबाईलवरून रामेश्वर भटाला फोन लावला आणि आपल्या मागे आलेल्यांना चला रे असं म्हणत तो तणतणत निघू लागला. फोनवर अधर्म माजलाय हो अधर्म असं म्हणणाऱ्या भटाच्या मागे आलेल्या सनातन्यांचा समूह देखील कुजबूज करत निघून गेला. मीडिया पुन्हा आपापल्या जागी सेट झाला. नावळे तरी का येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे येथे, नासोनिया जाय रसया संगती, खळाचे पंगती नारायणा, तोंडा वाटे नरक काढी अमंगळ, मिष्टांना विटाळ करी सुने, तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंद्य तोची निंदा माय जवा. सनातनी माघारी फिरले आणि तुकोबांनी संतापून म्हटलं. तसा कीर्तनात खोडा घालण्याचा हा तुकोबांना काही नवीन प्रकार नव्हता. मात्र सनातन्यांच्या या उच्छादाला आता तुकोबा वैतागले होते. शेख महम्मदानी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला आणि एक निर्मळ स्मितहास्य दिलं. निघून जाणाऱ्या सनातन्यांच्या टोळक्याला उद्देशून ते म्हणाले, हे लोक वैष्णव असल्याचा मोठा दिखावा करतात, मात्र या लोकांकडे विवेक तर अजिबातच नाहीये. शिवाय हे लोक इतर लोकांना फसवण्याशिवाय बाकी काहीही करत नाहीत. कबीर म्हणतो, वैष्णव भया तो का भया बूझा नहीं विवेक, वैष्णव भया तो का भया बूझा नहीं विवेक, छापा तिलक बनाए के दग द्या लोक अनेक, पांडुरंग पांडुरंग. शेख महम्मदानी तुकोबांना धीर दिला. दोघांनी एकमुखाने पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरू केला. टाळ मृदंगाने पुन्हा ठेका धरला. इंद्रायणी काठाचा सबंध परिसर कीर्तनाच्या आवाजाने नादमय होऊन मंत्रमुग्ध झाला. तुका शेखा स्वतः भोवती गिरक्या घेत घेत टाळ मृदंगाच्या निनादात दंगून गेले होते. मृदंगाचा हरेक ठोका प्रत्येकाच्या छातीत वाजत होता. खळाळती इंद्रायणी आता उपस्थित प्रत्येकाच्या नसा नसातून वाहत होती.